नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांसाठी अखेर बातमी आलेली आहे, आनंदाची आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होते त्या दिवसाची पीक विमा कधी मिळणार, नमो शेतकरीचे 2000 रुपये कधी मिळणार। तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो। आता सर्व काही रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जाणार आहे मित्रांनो। सध्या राज्याचे अधिवेशन सुरू असताना ही जी प्रक्रिया आहे सुरळीतपणे सरकारने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। आता राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधव खुश झालेला आहे, कारण शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावर कोणत्या एका योजनेचे पैसे येणार नाही, तर 3 योजनेचे पैसे पूर्ण आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील मित्रांनो। शेतकरी थोडे नाराज झाले होते, कारण त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर मिळत नव्हता, पण आता शेतकरी नाराज आहेत हे सरकारला समजलं असून सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आता एकूण रुपये पीक विम्याचे 17,000 रुपये, एवढेच नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये आणि उर्वरित राहिलेले 18,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आज रोज 4 मार्च रोजी इथे तुम्हाला बघायला मिळू शकते मित्रांनो। आता इथे बघा मित्रांनो, त्यांच्या पण बँक खात्यामध्ये अनुदानाची टोटल रक्कम आता येऊन जाईल, पण बघा हे पैसे आता सर्वात आधी 15 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। जरी हे 15 जिल्हे निवडण्यात आले असून हे पहिला टप्पा आहे मित्रांनो, यानंतर आणखी दुसऱ्या जिल्ह्यांची यादी लागणार आहे। या 15 जिल्हे आणि कोणते तालुके आहे की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे वाटप सरकार करत आहे, तर त्या जिल्ह्याची आणि तालुक्याची नावे मी तुम्हाला लगेचच दाखवणार आहे आणि सांगणार आहे। आपण जर या व्हिडिओवर नवीन आला असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटपर्यंत तुम्हाला नक्की समजून जाईल की काय कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सरकणार आहे। तर मित्रांनो, आता इथे बघू शकता तुम्ही की कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पीक विमा जमा होणार त्याची यादी मी तुम्हाला दाखवणार आहोत। बघा, या ठिकाणी सर्व माहिती सरकारकडून आलेली आहे। तालुक्यांची यादी पण आलेली असून जर या तालुक्यांमध्ये तुम्ही ज्या तालुक्यात राहता तर त्या तालुक्याचं जर नाव असेल तर तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट ठरलेली आहे मित्रांनो। पीक विम्याचे डायरेक्ट 17,000 रुपये, काहींना 13,000 रुपये तर काहींना 15,000 रुपये मिळते, पण पैसे 100% मिळणार आहेत। पण बघा, तुम्ही इथे बघू शकतात की शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतील। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहे, तर हे पण पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि नुकसान भरपाईची काहींना 13,000 रुपये तर 16,000 रुपये, तर काही शेतकरी बांधवांना 18,000 रुपये अशी एकूण रक्कम मिळणार आहे मित्रांनो। यामुळे राज्यभरातील शेतकरी बांधव अत्यंत खुशीच्या वातावरणामध्ये सध्या आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरलेली आहे। पण बघा, सरकारने सांगितलेले आहे की ही 2 कामे अर्जंट करायची आहेत। जर सरकारने सांगितलेली 2 कामे लवकरात लवकर केली नाहीत तर तुमचे पैसे थेट अडकू शकतात मित्रांनो। तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि सर्व योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी येऊन जातील। पण एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहो। तर यादी तुम्ही बघू शकता। बघा, या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे ते सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये असून सोलापूर जिल्ह्याचा इथे या ठिकाणी नंबर लागतो मित्रांनो। तर 17,000 रुपये पीक विम्याचे, 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 18,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून सरकणार आहे मित्रांनो। तर आता डायरेक्ट रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती कोणत्याही क्षणी जमा होऊ शकते, तर तुम्ही अत्यंत संयम ठेवा, कारण ही पैसे तुमचेच आहे, कुठेच जाणार नाही। फक्त मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले 2 कामे अर्जंट करून घ्यायची आहे, ते लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो। ही कोणती 2 कामे करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्ही ती 2 कामे केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पीक विमा, नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळून जातील मित्रांनो। काही अडचण येणार नाही। ही 2 कामे अत्यंत लवकरात लवकर करून घ्या। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील, जिल्ह्यांची तालुक्याची नाव आपण इथे बघणार आहोत मित्रांनो। त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा। त्यापूर्वी
एक अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ती माहिती म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण आपली ही जी शेतीची पीक विम्याची जी काही माहिती आहे ती लगेचच तुम्हाला मी देण्याचं काम करतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आपण बघूया. तर चला मित्रांनो, आता पीक विम्याची बातमी बघूया. पीक विम्याचे पैसे कसे आज मिळणार की उद्या मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, हे सर्व काही तुम्हाला मी सांगण्याचे काम करतो. आणि नमूद शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत आनंदाची बातमी आलेली आहे. 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर बघा कशा पद्धतीने हे पैसे तुम्हाला मिळतील मित्रांनो, कोणती ती प्रक्रिया आहे आणि कोणती ती 2 कामे तुम्हाला करावी लागतील हे मी तुम्हाला सांगणारच आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता इथं बघणार आहोत मित्रांनो. तर आता या ठिकाणी शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतरचा जिल्हा, त्यानंतरचा तालुका आहे अक्कलकोट तालुका. हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका. यामध्ये तुम्ही जर या तालुक्यात रहिवासी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण पीक विम्याचे 17,000 रुपये आणि नमूद शेतकरी योजनेचे 2,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकणार. तर शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही बघू शकता की पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढचा ते तालुका आहे तो मोहोळ आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यानंतर मोहोळ तालुक्याची या यादीमध्ये नाव असून तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्ण पैसे आता मिळणार आहे. या ठिकाणच्या 2,912 शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सरकणार आहे मित्रांनो. जर तुम्ही या तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतरचा तालुका आहे माढा तालुका. माढा तालुक्यातील एकूण 2,259 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सरकणार आहे. तर मित्रांनो, काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये, काहींच्या खात्यामध्ये 13,000 रुपये, तर काहींच्या खात्यामध्ये 18,000 रुपये, तर कोणाला 17,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम 100% जमा होणार आहे मित्रांनो. तर बळीराजाला एक मोठा दिलासा आणि शेतकरी बांधवांना ही आनंदाची बातमी आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो. पैसे वाटपाच्या यादीमध्ये यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बघू शकता तालुका आहे तो बार्शी तालुका. बार्शी तालुक्यातील 1,385 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जाणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा तालुका आहे तो म्हणजे आपला करमाळा तालुका. करमाळा तालुक्यामध्ये देखील टोटल रक्कम आता पूर्ण टाकण्यात येणार आहे असून मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी आलेली आहे. बघा, करमाळा तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठा निर्णय तुमच्यासाठी झालेला असून पूर्ण पैसे वाटप आता या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. यानंतरचे जे यादीतील पुढचे पण तालुके सांगतो, जिल्हे सांगतो. तर आता या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव आहे का हे नक्की तपासून बघा. तालुक्याचे नाव आहे हे तुम्ही लक्षात देऊन बघा. ज्यांचे पण जिल्ह्याचे नाव किंवा तालुक्याचे नाव असेल त्यांना शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे या ठिकाणी मिळतील मित्रांनो. बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आपण बघू शकतात की 4 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीला आता मान्यता बघायला मिळत आहे. डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे देण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे व आता अधिवेशन सुरू झालेले आहे. अधिवेशनामध्ये मोठे मुद्दे मांडलेले आहेत, त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात पीक विम्याचे 17,000 रुपये, त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे 17,000 ते 18,000 रुपये पूर्ण आता जमा होणार आहेत. तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. एकूण 100% रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जाणार आहे आणि नमूद शेतकरी महासन्मान निधीचे पण 2,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जाणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकतच नाही. मग चला आता कोणती 2 कामं करावी लागतील. पीक विमा नुकसान भरपाई हे सर्व पैसे 17,000 ते 18,000 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्यासाठी ही 2 कामे तुम्ही करायची आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आता यामध्ये आता उत्तर सोलापूर तालुका या ठिकाणी पण पैसे वाटप केले जाणार आहे. या तालुक्याचे नाव असून 647 शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळतील. त्यानंतर दक्षिण सोलापूर या ठिकाणच्या पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे नुकसान भरपाईचे नमूद शेतकरी योजनेचे पैसे पण मिळतील. पंढरपूर तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना 17,000 रुपयांचा पीक विमा जरी मिळाला असेल तरी काहींना अडचण नाही. जर मिळाला नसेल तर मिळून जाईल, कारण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द हे मागच्या वेळी दिलेला होता की 17,000 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात येईल. यानंतर सांगोला तालुक्याचे पण नाव या ठिकाणी आलेले आहे. सांगोला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे.
शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण या ठिकाणी पसरलेले आहे, तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 11,81,00,000चा निधी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजेच ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे. तर या ठिकाणी तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. बघा, त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आता पीक विम्याचे 17,000 रुपये, एवढंच नाही तर नुकसान भरपाईचे पण पैसे आणि नमूद शेतकरीचा हप्ता या ठिकाणी मित्रांनो. आता मी 2 कामे सरकारने सांगितलेली आहे. ती 2 कामे म्हणजे KYC करणे आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड ते बँक खात्याची लिंक असणे, मोबाईल नंबर बँक खात्याची लिंक असणे. कारण की तुमचा जो SMS आहे पेमेंट क्रेडिटेड वाला, तो तुमच्या बँक खात्यात जेव्हा पैसे येणार तेव्हा तुमच्या मोबाईलवर तो जो SMS आहे ते तुम्हाला मिळणार मित्रांनो, की पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहे. तरी मित्रांनो, तुम्ही संयम ठेवा. ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय हिंद, जय जवान, जय महाराष्ट्र.